नमस्कार, आपण पाहत आहात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्र। चला तर जाणून घेऊया दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी। हिना शेख प्रकरणात पतीसह 6 जणांवर गुन्हा। फुलंब्री तालुक्यातील चौका गावात हिना शेख या विवाहितेवर अमानुष अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पती अजिम शेख व इतर नातेवाईकांनी 25 लाखांच्या मागणीसह तिचा छळ करीत शारीरिक अत्याचार केला। पीडितेच्या तक्रारीनंतर 6 जणांविरुद्ध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। नाशिकमध्ये कॉमन मॅन पोलीस शिल्पाचे अनावरण। नाशिक पोलीस परिमंडळ 1 कार्यालयात कॉमन मॅन पोलीस या संदेशात्मक शिल्पाचे अनावरण करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्रमात सामान्य माणसाचा सन्मान करणारे हे शिल्प उभारले गेले। शिल्प उभारणाऱ्या कामगार मोतीराम पवार आणि कॉन्स्टेबल विशाल पवार यांना विशेष सन्मान देण्यात आला। पाहुयात पुढील बातमी। नाशिक घरफोडीत 4 जेरबंद, 38 लाखांचा मुद्देमाल। नाशिकच्या गुलशन कॉलनीत झालेल्या घरफोडी प्रकरणी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 आणि 2च्या संयुक्त कारवाईत 4 संशयितांना अटक करण्यात आली आहे। 38 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। संशयितांमध्ये फिर्यादीचा मुलगा आणि तसा मित्र देखील सामील असल्याचे उघडकीस आले असून त्यांनी तपासाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला होता। पाहुयात पुढील बातमी। इगतपुरीत 1.56 कोटींचा गुटखा जप्त, धडक कारवाई। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इगतपुरी व पिंपळगाव बसवंत परिसरात 1.56 कोटींचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे। महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने मुंबई आग्रा महामार्गावर छापे टाकले आणि ही मोठी कारवाई केली। पाहुयात पुढील बातमी। फुलंब्रीत कांदा बाजाराचा शुभारंभ, लवकरच भाजीपाला। फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारात कांदा बाजाराचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे यांच्या हस्ते झाला। आमदार अतुल चव्हाण यांच्या माहितीनुसार लवकरच भाजीपाला व बाजारही सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी 300 गोण्या कांद्यांची विक्री झाली असून शेतकऱ्यांना तालुक्यातच विक्रीची सुविधा मिळणार आहे। पाहुयात पुढील बातमी। पैठणमध्ये अहिल्यादेवींचा भव्य पुतळा, खासदार भुमरे यांच्या प्रयत्नांना यश। पैठणच्या हुतात्मा चौकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला। खासदार संदीपान भुमरे यांच्या प्रयत्नातून आमदार विकास भुमरे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन आणि लोकार्पण सोहळा पार पडला। चितेगावहून निघालेल्या भव्य मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झाले होते। लेझर लाईट शोने वातावरण भारावले। कार्यक्रमात स्त्री शक्तीचा गौरव आणि राजमातांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला। पाहुयात पुढील बातमी। पुसदमध्ये राजमाता अहिल्यादेवींची 300वी जयंती साजरी। पुसद शहरात पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली। शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये नागरिकांचा मोठा सहभाग होता। भाजपा जिल्हाध्यक्षा सौ आरती फुफाटे यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन झाले। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या उत्सवाने पुसदकरांची मने जिंकली। पाहुयात पुढील बातमी। पतीच्या अनैतिक संबंधांविरोधात प्राणघातक हल्ला। नाशिकच्या वडाळा परिसरात पतीच्या बाहेरील अनैतिक संबंधांना विरोध केल्यामुळे सना उमर अत्तार आणि तिच्या कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला झाला। शाहरुख अत्तार आणि नातेवाईकांनी सना अत्तारच्या वडिलांवर मारहाण करत गंभीर जखम केली। जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। घटना सीसीटीव्ही फुटेजवरून इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे। महिला आयोगाला निवेदन देण्यात आले असून कडक कारवाईची मागणी सुरू आहे, तसाच तपास सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। पिशोर पोलिसांनी 14 चोरीच्या दुचाकींसह 2 चोरट्यांना अटक केली आहे। कन्नड तालुक्यातील पिशोरमध्ये पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या प्रकरणात मोठी कारवाई केली। 14 चोरीच्या दुचाकी आणि 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी नवीद्दीन शेख व त्याचा साथीदार शेख मुजाहिद यांना ताब्यात घेतले आहे। चोरीची दुचाकी विविध ठिकाणांहून मिळाल्या असून नागरिकांनी संशयास्पद वाहनांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। तपास पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। पाहुयात पुढील बातमी। अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती नाशिकमध्ये उत्साहात साजरी। नाशिकमधील गंगापूर रोडवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रक्तदान शिबिर, प्रेरणादायी व्याख्यान आणि ढोलताशा पथकाच्या गजरात भव्य मिरवणूक पार पडली। नाशिक पश्चिमच्या आमदार सौ सीमा हिरे यांच्यासह अनेक सामाजिक आणि राजकीय मान्यवर यावेळी उपस्थित होते। समितीच्या प्रयत्नांनी हा कार्यक्रम यशस्वी झाला। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूयात रिपब्लिकन वार्ता सुपरफास्ट बातमीपत्रात। आपण पाहत रहा महाराष्ट्र। Never miss an update.